उतरणार आहे लोहगडला जाण्यासाठी. तर आजचा आपला ट्रेक असणार आहे लोहगडचा. आता पावसाला सुरुवात पण झाली आहे तर आम्ही निघतो. फायनली मळवलीमध्ये पोहोचलोय. आम्ही नाश्ता करून लोहगडसाठी चाललोय. अजून 4-5 किलोमीटर लोहगड आहे. आम्ही चालत जाणार आहे. आम्ही रेनकोट घेतले 100 रुपयाचे आणि आम्ही चालतच जाणार आहे. रिक्षाला आम्ही विचारलं 400 रुपये रिक्षाला. तर चालत गेलेलं परवडेल कारण चालत गेल्यावर थोडे वॉटरफॉल्स वगैरे पण दिसतील. सो लेट्स गो गाइस. हमारे पास आईफोन नहीं है इसलिए हम लोग बारिश में शूट नहीं कर पा रहे हैं. तो हम ऐसा ही कभी कभी शूट करेंगे. तो इस व्लॉग में आपको बहुत ही थोड़े थोड़े शॉट्स मिलेंगे क्योंकि बहुत बारिश चालू है इधर. और ऐसा हमारा आउटडोर ये देखो. तो अभी हम मिलते हैं जब बारिश रुकेगी तब हम मिलते हैं. और ये तो गाइस आपल्याला रस्त्याने जाता जाता इथे एक छोटासा वॉटरफॉल भेटलेला आहे. आणि त्याच्याजवळ अजिबात जाऊ नका तुम्ही. खाऊन जाऊ शकता. खूपच मोठा आहे तो आणि वरती पण खूप छान आहे वरती. तो ह्याच्यासाठी आम्ही चालत आलो होतो. अजून असे खूप वॉटरफॉल भेटणार आहेत. आवाज येतोय का? ठीक आहे. तर आता आपण वर जाऊ. जायचंय आपल्याला. अजून 4 किलोमीटर बाकी अजून. नंतर वन वॉटरफॉल गाईज. असे खूप वॉटरफॉल आपल्याला रस्त्याने भेटणार आहेत. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा वॉटरफॉलला व्हिजिट करते. मस्त एकदम भारी. गाव आहे आणि इकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आणि तिकडं खूपच मोठा वॉटरफॉल आहे. तो आपण दाखवू आता. चला. आज खूप मोठ्या प्रमाणात जनता बाहेर पडलेली आहे गाइस कारण आज संडे है. सो संडे को सब लोग बाहर आ चुके हैं आज. और यहाँ पे आप गर्दी देख सकते हो. बहुत गर्दी है ज़्यादा. यहाँ पे रील बनाना चालू है. यू कैन सी. और ये उनका कैमरामैन है. हमको चलो अभी हम भी वाटरफॉल देखते हैं थोड़ी देर के लिए. बाय बाय. Guys, we are heading towards लोहगड फोर्ट. तर ऑन अ सिरियस नोट अजून 3 किलोमीटर लोहगड राहिलेला आहे आणि पाऊस पण थोडा थांबलाय. थोडा म्हणजे पाऊस पूर्ण थांबलाय. अजून 3 किलोमीटर लोहगड आहे. तिथून वर परत 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. सो आता मी जास्त काही शूट नाही करत. डायरेक्ट गडाच्या इथे गेलो शूट करते. रस्त्यातला तिसरा वॉटरफॉल आहे. आत्ताच आम्ही 3 किलोमीटर आले. परत ट्रेक आहे आणि आज खूप वॉटरफॉल दिसते. हा 3रा नंबरचा. इथं गर्दी कमी असल्यावर फायदा वॉटरफॉलला आपल्याला डायरेक्ट कारण आम्हाला झाले. आम्हाला गाइस वॉटरफॉल नंबर 4. तरी लोहगड येतच नाही. मागचा विसापूर फोर्ट आहे
तिकडून जाऊन राईटला गेल्यावर आपल्याला लोहगड फोर्ट भेटणार आहे. आणि आता पाऊस पण चालू झालाय. गाईज विसापूर फोर्ट, लोहगड फोर्ट. आपल्याला आता इथून सरळ जाऊन अजून असं जायचं आहे आणि लेट्स गो. गाईज हा आमचा मित्र आम्हाला अचानक भेटलेला आहे. सारंग. बोल सारंग. आता सांग काहीतरी. काय बोलू पण कसं वाटलं तुला गड फिरून? मस्त वाटतं. स्वर्गाची अनुभूती. गर्दी आहे का रविवारची? यांचं पण अचानकच ठरलं होतं. माहिती असतं सोबत आलो असतो आपण. हा का? आता सारंग परत चाललाय. बाय बाय बाय. रामकृष्ण हरी. बोल काय. तर गाईज एवढे कष्ट घेऊन आम्ही फायनली लोहगडला पोहोचलो. आणि माझ्या कॅमेऱ्यात पाणी गेलं होतं कारण मी पावसात व्हिडिओ काढले पण ते निघून गेलं. आता आपल्याला अजून वर जायचंय तर आपण डायरेक्ट आता वरचे शॉर्ट्स टाकू. बाय. लोहगडला जाताना आम्हाला एक खूपच मौल्यवान गोष्ट सापडलेली आहे. पर्स सापडली आम्हाला. तुम्ही बघू शकता पर्स. ती पर्स इथं कोणीतरी लटकून गेलेला आहे. तर ज्याची कोणाची ती पर्स असेल त्यांनी घेऊन जातात. पैसे वगैरे असतील तर. गणेश दरवाजा. हा गणेश दरवाजा आहे त्याच्या दोन बाजूला गणपतीच्या मूर्ती आहेत. तर त्या दरवाजा फारशी काही माहिती नाही. हा 4 दरवाजा एक दरवाजा आपण बाकी एक पण कवर करू. हा मेन जो आहे पहिला दरवाजा आहे. आपण भाजी पासून आलं आपल्याला 2 वाजल्यापासून आपण येतो. हा पहिला दरवाजा लागतो. आता आपण दुसऱ्या दरवाजाकडे पुढे जाऊन पाहू. तोपर्यंत आपण आत जाऊ. लेट्स गो. हा गडावरचा दुसरा दरवाजा आहे, नारायण दरवाजा. इथं व्हिडिओ काढणं पॉसिबल नाही आहे म्हणून मी बॅक कॅमेऱ्याने फक्त व्हिडिओ काढते कारण गर्दी बघू शकता तुम्ही. खूपच गर्दी आहे. खाली पण तेवढीच गर्दी. तर आपण जिथे मोकळा स्पॉट भेटेल तिथे व्हिडिओ काढू. बट हा असा दरवाजा आहे. मस्त आहे. हा सगळ्यात आत्ता म्हणजे अर्लिएस्ट बांधलेला दरवाजा आहे. बांधलेला दरवाजा आहे आणि त्याचं बांधकाम बघू शकतो. खूपच ॲडव्हान्स म्हणजे आधुनिक काळातलं थोडंसं बांधकाम आहे. बाजूला हा लास्ट दरवाजा आता आपण गडाच्या घ्यायला जाऊ. चार्जिंग संपली गाईज. पाऊस पण येतो त्यामुळे हा ब्लॉग इथंच संपतोय. बाय बाय. सबस्क्राईब टू माय चॅनल. लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट चांगले कमेंट करा आणि लोहगडला एकदा येऊन जा. बाय बाय. जायचं तिकडे मोबाईल